या महाराष्ट्रात आणि देशात काही भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीळ कारण नसताना काही जणांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना घर में घुस के मारेंगे शब्द वापरतात, मस्जिद में घुस के मारेंगे शब्द वापरतात. खरं तर तो दम त्यांच्यामध्ये नाहीये, नुसतेच वाचाळवीर येते. परंतु एकीकडे घर में घुस के बाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे. सौगाते मोदी, खैराते मोदी म्हणेल मी त्याला. सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने, स्वच्छ मनाने दिली जाते. यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून एकीकडे असं वागायचं आणि एकीकडे असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे. हे बा, कुमार कामरा एक विडंबनकार आहे. तो जो बोलतोय तो काय खोटं बोलतोय का? तुम्ही शिंदेचं घेऊन बसला, त्यांनी डायरेक्ट मोदीवर बोललेला आहे. काय भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडलं होतं का कधी? शिंदेचं तर त्यांनी नाव न घेताही भारतीय जनता पार्टीचं तोंड उघडतंय. याच्यात मला असं वाटतं, शिंदेपेक्षा, कामरापेक्षा भारतीय जनता पार्टी शिंदेची बदनामी जास्त करते. हे पहा, आपण राज्यघटनेवर चर्चा करत असताना या घटनेला विधिमंडळात विरोधी पक्षनेता हा आवश्यक आहे. एक जनतेची बाजू, सरकारच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवणारा विरोधी पक्षनेता असतो. एकीकडे सरकार लोकशाहीच्या संविधानाच्या गप्पा मारतात आणि एकीकडे विरोधी पक्षनेता विधानसभेचं आधी म्हणायचे पत्र द्या, पत्र द्या. आम्ही पत्र दिलं, आता 4 आठवडे होत आलेले आहे, परंतु याच्यावर निर्णय घेतलेला नाही. याचा अर्थ संविधान, घटनेप्रती यांना किती प्रेम आहे. नियम कायदा काढला जाईल. दिल्लीची विधानसभा होती मागची, भारतीय जनता पार्टीचे फक्त 2-3 लोक होते, तरी दिल्लीच्या सरकारने त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीनं. आणि म्हणून लोकशाही मूल्याची बूज भारतीय जनता पार्टीला राखत नाही, त्यांना गरज नाही. त्यांना त्यांची हुकुमशाही चालवायची, आणि म्हणून आतापर्यंत विरोधी पक्षनेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही. 20 दिवस काम चाललं, कुठे जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली की केवळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरीच लागल्या? काय वाटतं आपल्याला? खरं तर दुर्दैव या महाराष्ट्राचं, विरोधी पक्ष एखाद्या विषयावर सभागृह बंद पाडणं, विरोधी पक्षाच्या गदारोळावर सभागृह तहकूब होणं असं होत होतं. पहिल्यांदा सत्ताधारी पक्षाचेच लोक सभागृह तहकूब करायचे, सभागृह बंद पाडायचे, सभागृहाच्या वेलमध्ये यायचे. मला एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीमध्ये झालेलं नाही. सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना बोलायची जास्त संधी द्यायची, सत्ताधारी पक्षाचेच लोक वेलमध्ये येणार, सत्ताधारी पक्षाचेच लोक गोंगाट करणार. इव्हन काही मंत्री दुसऱ्या मंत्र्याला प्रश्न विचारत होते सभागृहात. दुर्दैव आहे. आमच्या सभागृहामध्ये झिरवळ साहेब उत्तर देत असताना गिरीश महाजन हे मंत्री त्यांना प्रश्न विचारत होते. मला असं वाटतं हे नवीन पद्धती विधिमंडळाच्या संसदीय लोकशाहीच्या भारतीय जनता पार्टीनं सुरू केल्या की काय, अशा प्रकारची स्थिती या अधिवेशनाच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. दानवे साहेब, हे अधिवेशन तब्बल 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ चाललेलं आहे. आज अधिवेशनाचं सूप असतं, मात्र जे प्रश्न घेतले पाहिजे होते ते नाही घेतले. सामान्यांचे नाही, शेतकऱ्यांचे नाही, मात्र जे गरज नाही असे विषय आले की याला जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढे विरोधकी जबाबदार आहेत असं म्हटलं जात आहे. हे पहा, विरोधी पक्ष ज्यावेळेस असे विषय काढायला जातो, आम्ही शेतकऱ्याच्या विषयावर बोललो, आम्ही कायदा सुव्यवस्थेवर बोललो, आम्ही भ्रष्टाचारावर बोललो, हे सगळं बोलत असताना हे जनतेसमोर येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं वेगवेगळे मुद्दे काढत गेलेली भारतीय जनता पार्टी. मग औरंगजेब असेल, दिशा सालियन असेल, आता कामरा असेल, हे सगळे मुद्दे मला वाटतं सत्ताधारी पक्ष काढत आलेला आहे. मूळ जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, या राज्याच्या विकासाचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. बजेट असतानाही बजेटमध्ये नेमकं विकास काय साधला जाणार आहे याच्यावर कुठली चर्चा झाली नाही, आणि याला जबाबदार सत्ताधारी पक्ष आहे. हे पहा, या बोलण्याला काही अर्थ नाही. न्यायालयात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, न्यायालय योग्य ती भूमिका घेईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे,
राहुल गांधी यूपी के चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ का एक बयान है कि राहुल गांधी को उन्होंने नमूना कहा है, किस तरह से देखते हैं? जिस प्रकार महाराष्ट्र में और देश में भारतीय जनता पार्टी के लोग मुस्लिम भाइयों के खिलाफ बात करते हैं, घर में घुस के मारेंगे, अन्य चीजें कहते आ रहे हैं। अब भारतीय जनता पार्टी ने सौगाते मोदी नाम लेके घर में घुसेंगे के बदले में घर में बांटेंगे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, ऐसी प्रकार की भूमिका रखी है। और ये सब होते हुए जिस प्रकार भूमिका भारतीय जनता पार्टी, अभी ये तो सौगात नहीं है, ये तो खैरात है। सौगात तो अच्छी भावना से दी जाती है, इन्होंने पॉलिटिकल हेतु से ये सौगात देने का प्रयत्न कर रहे हैं, इसलिए ये खैरात है और भारतीय जनता पार्टी की वैचारिकता पे ये प्रश्न चिन्ह खड़ी करती है। इसी प्रकार राहुल गांधी इस देश के लोकसभा के लीडर ऑफ ऑपोजिशन है, उनके पार्टी के 100 से ज्यादा सांसद चुन के आए हैं, जनता के विषय वो उठाते हैं। उन्होंने भारत जोड़ो यात्रा जैसी यात्रा निकाल के भारत में, हिंदुस्तान में एक अलग वातावरण निर्माण किया है। और ऐसे लीडर को जिस प्रकार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री टिप्पणी की है, यह निंदनीय है। सर, योगी आदित्यनाथ कहते हैं कि सबसे ज्यादा सेफ्टी मुस्लिम यूपी में है। अरे मुस्लिमों को तो गोली मारी जा रही है यूपी में, क्या सेफ्टी है, दबा के रख रहे हैं। जिस दिन उठेंगे ना तब समझेंगे उनको। थैंक यू।